रस्त्यावर उतरलेली आहे आणि हम लढेंगे और जीते. माझ्या कानावर येतं की धमकी दिल्या जातात, लोकांना सांगितलं जातं तुमच्यावर केसेस होतील. आम्ही केसेसला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही, कारण आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही नेहमी इलेक्शन हे लढलेलो आहोत. पण दडपशाहीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ताकदीने उतरलेलो आहोत. आज महाविकास आघाडीचे सगळे घटक हे वीज दर वाढ आणि औषधाची किंमत वाढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्ही दोघंही प्रचारही करू, पण त्याचबरोबर वेळ पडली तर सगळा प्रचार एका बाजूला ठेवू आणि आपण दोघं आजपासून एक चेतावणी देऊया. नाहीतर आपण या ऑफिसच्या बाहेर आपण दोघं जोपर्यंत दर वाढ कमी होत नाही आणि औषधाचा भाव कमी होत नाही, आम्ही आंदोलन करत राहणार. ही एक विनंती आम्ही करतोय अति लोकशाही पद्धतीने, कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण या देशातला कष्ट करणारा, ज्याला रोज औषध खावं लागतं, त्याची जबाबदारी कोण घेणार? आज ज्याच्या घरामध्ये आत्ताच आम्ही हिशोब करत होतो भाऊ, की जर आजची जे गरीब कष्ट करणारे आहेत, ज्यांचा हातावर पोट आहे, त्यांचं तुम्हाला माहिती आहे 600 रुपयांनी बिल वाढणार आहे. 600, बरोबर आहे? म्हणजे गरीब मिनिमम 600, म्हणजे पुढच्या महिन्याला जे बिल येईल ते 600 रुपयांनी वाढलेलं असेल सगळ्यात कमी, आणि बाकीचा तर 35% वाढलेला आहे, 36%, 500च्या पुढे. त्याच्यामुळे आपल्याला मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे. आपण बघितलं रामलीला मैदानाचा आपण उल्लेख केला, मला इतका अभिमान वाटला की मी तिकडे उद्धवजी, सोनियाजी, अरविंद केजरीवालांच्या ज्या मिसेस आहेत, आदरणीय पवार साहेब, हे सगळे पूर्ण ताकदीने अरविंद केजरीवालजींच्या